अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये स्वामींचे काही अनमोल विचार ऐकणार आहोत, जे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एक योग्य दिशा देतात. आपल्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे आले तरी त्यांना पार करण्याची ताकद देतात. ज्यांना जीवनाची नवीन दिशा सापडत नाही त्यांना नवीन दिशा देतात, प्रेरणा देतात. स्वामींच्या उपदेशांनी आपल्या जीवनात नवीन आणि शक्तिशाली असे परिणाम होऊ शकतात. चला तर असे काही 30 अनमोल विचार जे आहेत स्वामींचे ते आज आपण पाहणार आहोत. सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला, पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 1. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. 2. तुम्हाला वाटते तेवढं जीवन कठीण नाही, तुमच्या निस्वार्थ धर्म आणि कर्तव्याने ते सहज शक्य आहे. 3. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ. 4. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडेल स्वामी ज्या घेती हाती. 5. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. 6. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळच मिळणार नाही. 7. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. 8. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा जास्त भाग्य लागतं. 9. नियत कितीही चांगली असू द्यात, ही दुनिया आपल्याला दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते, आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्यात, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. 10. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 11. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. 12. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यास शान नाही, तर कोणाला आपले ताटातले देण्यात आहे खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधीही सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीही दुःखी होत नाही. 13. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 14. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण यावी तो दिवस नसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. 15. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो, फक्त एकदाच हाक मार. 16. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. 17. मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये. 18. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. 19. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. 20. तो कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. 21. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. 22. प्राण गेला तरीही दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. 23. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी, पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा. 24. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. 25. माझे सच्चे भक्त कधीही कोणाला दुखवत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत. 26. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असेच काहीच नाही. 27. अशक्य शक्य करतील स्वामी. 28.
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. 29. स्वामी म्हणतात, जी माणसं आयुष्यात तुमच्या सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात. 30. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआपच जाते. तर स्वामी भक्त हो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये स्वामींचे अनमोल विचार जाणून घेतलेले आहेत. आशा करते तुम्हाला हे तुमच्या जीवनामध्ये फार उपयोगी पडतील. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.